जस्ट 100 दिवस आतमध्ये राहून आलो होतो आणि लगेच मला काम सुरू करायचं नव्हतं, घरच्यांना वेळ द्यायचा होता आणि परत तेच एक होतं की आता काहीतरी वेगळं करूया. आपल्याला स्वामी विवेकानंद माहिती आहेत, पण नरेंद्र ते स्वामी विवेकानंद हा त्यांचा प्रवास खूप कमी जणांना माहिती आहे. नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. मंडळी, स्वामी विवेकानंद म्हणजे आपण सगळेच परिचित आहोत. एक असं तेजस्वी व्यक्तिमत्व ज्यांचे विचार प्रभावशाली होते. मग साहित्य असेल, इतिहास असेल, तत्त्वज्ञान असेल, यात ते विद्वान होतेच. आणि हेच व्यक्तिमत्व आता एका हिंदी नाटकातून साकारतोय अभिनेता विकास पाटील. मालिकांमधून लोकप्रिय ठरलेला हा कलाकार म्हणजे बिग बॉस मराठीच्या 3ऱ्या सीझनमधून आणखी लोकप्रिय ठरला आणि त्यानंतर या नाटकाच्या माध्यमातून तो स्वामी विवेकानंद ही एक महत्त्वाची भूमिका साकारतोय. यासाठी बोलण्यासाठी स्वतः विकास आहे आज आपल्यासोबत. विकास, कसा आहेस तू? खूप छान, मस्त. आणि मला खूप छान वाटतंय तुला भेटूनही. आणि जेव्हा मला कळलं की ही भूमिका तू, हे व्यक्तिरेखा जी आहे ती तू साकारतोय, तुझ्यासाठी हे काय ड्रीम रोल, ड्रीम कम ट्रू आहे? ॲक्च्युली म्हणजे करेक्ट शब्द वापरलास तू. ड्रीम रोल याहून वेगळा शब्द मला सुचत नाही आता या क्षणाला. कारण तू जसं म्हणालीस की स्वामी विवेकानंद हे नाव जरी आपण उच्चारलं तरी एक वेगळी एनर्जी आपल्यामध्ये संचारते. कारण त्यांचे विचार, त्यांचे थॉट्स इतके प्रभावी होते आणि ते इतक्या लोकांवर त्यांनी प्रभाव पाडला आहे. नॉट ओन्ली इन इंडिया, पण अख्ख्या जगभर त्यांचे फॉलोअर्स आहेत की त्यांच्या विचारांवर जगणारी माणसं आहेत. सो अशा पद्धतीचं कॅरेक्टर करायला मिळणं इटसेल्फ मला असं वाटतं की ही खरंच देवाची कृपा आहे. आणि ऑफकोर्स थँक्स टू आमचे दिग्दर्शक प्राध्यापक मंदार टिल्लू, ज्यांनी मला या नाटकासाठी विचारलं आणि संधी दिली. सो येस, म्हणजे तू जसं म्हणालीस की याआधी ज्या काही गोष्टी केल्या, गेली 10-12 वर्ष टेलिव्हिजन करतो आहे, नाटक करतो आहे. ह्याच्या आधीचं माझं प्रोजेक्ट होतं बिग बॉस. तर त्याच्यातनं बाहेर आल्यावर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवलं की आता आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे. जे मी वेळोवेळी तेव्हा पण बोललो होतो की आता मी तुमच्यासमोर काहीतरी वेगळं घेऊन येईन. आणि सुदैवानं मला हे प्रोजेक्ट मिळालं, ज्यासाठी मी खूप थांबलो होतो. आणि ते सुद्धा नाटक आहे आणि हिंदी नाटक आहे. हिंदी नाटक हे माझं पहिलंच आहे, त्यामुळे एक वेगळी एक्साइटमेंट आहे, एक वेगळं टेन्शन आहे. हे हिंदी नाटक हिंदी करण्यामागचं कारण हे आहे की याचे प्रयोग आम्हाला पूर्ण भारतभर करायचे आहेत, अख्ख्या जगभर करायचे आहेत. कारण हा विचार असा आहे किंवा हा नाटकातनं आम्ही जो थॉट मांडण्याचा प्रयत्न करतो आहे, हा इतका प्रभावशाली आहे किंवा हा आजच्या काळासाठी, आपल्या तरुण पिढीसाठी आम्हाला असं वाटतं की इतका तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे. आपल्याला स्वामी विवेकानंद माहिती आहेत, पण नरेंद्र ते स्वामी विवेकानंद हा त्यांचा प्रवास खूप कमी जणांना माहिती आहे की ते स्वामी विवेकानंद कसे झाले, त्यांच्यामध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन झालं. सो हा सगळा प्रयत्न आहे की या नाटकातनं आम्हाला लोकांपर्यंत पोचवायचा आहे. बिकॉज तू कसा भाग झाला या नाटकाचा? तुझ्यापर्यंत कशी आली ही भूमिका? जसं मी आत्ता म्हणालो की हे प्रोजेक्ट जेव्हा सुरू झालं तेव्हा खूप साऱ्या ऑडिशन्स आणि या गोष्टी चालू होत्या. आणि जेव्हा मला विचारणा झाली तेव्हा म्हणजे मी तर नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता, कारण इतका मोठा रोल आणि हिंदी नाटक आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो आहे. सो मी म्हणजे विचार न करता, क्षणाचाही विचार न करता सांगितलं की येस, मला करायचं. आणि मग आमची लुक टेस्ट झाली. लुक टेस्ट तो एक असा भाग होता की मी दिसेन का स्वामी विवेकानंद. त्यासाठी मला आमचे जे लुक डिझायनर आहेत विद्याधर भट्टे, त्यांना मी थँक्स म्हणेन की त्यांनी खरंच म्हणजे कमाल केली. म्हणजे मलाच जेव्हा मी आरशात बघितलं त्या विवेकानंदांच्या गेटअपमध्ये, तेव्हा मलाच विश्वास बसला नाही की हा मीच आहे. आणि मग तिथे असं झालं की येस, आपण करतो आहे. आणि मग तो प्रवास पूर्ण सुरू झाला. बिकॉज मला माहिती आहे की तू वाचन खूप आहे तुझं. आणि म्हणजे अनेकदा मी मालिकांच्या सेटवर वगैरे बघितले तुझ्या हातात ते पुस्तक वगैरे असायचंच. पण स्वामी विवेकानंद यांची पुस्तकं वाचनात आली आहे, कोणकोणती आली, किंवा त्यांचे कोणते विचार तुला प्रभावित केलं त्यांच्या विचारांनी? तू जसं म्हणालीस तसं विवेकानंदांविषयी खरंच खूप वाचन होतंच माझ्या, म्हणजे वाचलं होतंच. आणि त्यांचं इतकं साहित्य अवेलेबल आहे किंवा त्यांच्यावर इतकी पुस्तकं आहेत, त्यांनी स्वतः इतकं काही काही लिहिलेलं आहे. त्यातलं खूप सारं मी कॉलेज डेजपासून वाचत आलो आहे.
पण जेव्हा हे नाटक विचारण्यात आलं तेव्हा मला तीच, जसं मगाशी मी म्हणालो की ही एक गोष्ट जी आहे ती आपण फार कमी लोकांना माहिती आहे की ते आधी कसे होते, नरेंद्र कसा होता आणि मग त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं, ते का झालं, म्हणजे त्यांच्या आयुष्यात गुरु आले, ते कसे आले आणि त्यांनी त्यांना कसं अंतर्बाह्य बदलवलं. सो तो जो प्रवास होता त्याच्याविषयी मी फार वाचलं नव्हतं. पण मग जेव्हा हे नाटक घेतलं आणि हे जे नाटक लिहिलं आहे शिरीष लाटकरांनी, ते इतकं सुंदर लिहिलं आहे आणि त्यात या 2-2.5 तासाच्या नाटकामध्ये त्यांनी इतक्या छान पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी इन्कॉर्पोरेट केलेल्या आहेत की, कारण हा प्रवास छोटा नाही, हा खूप मोठा प्रवास आहे नरेंद्रपासून विवेकानंदांचा. पण ते स्क्रिप्ट वाचल्यावरच मला खूप साऱ्या गोष्टी क्लिअर झाल्या की येस, आपल्याला या स्क्रिप्टचा जरी आपण व्यवस्थित अभ्यास केला आणि याच्यावर काम केलं तरी आपण ती गोष्ट अचीव करू शकू. तरीसुद्धा ॲट द सेम टाईम मग मी त्यांची चरित्र वाचायला घेतली की आत्मचरित्र त्यांची 2-3 जी अवेलेबल आहेत, जी ऑथेंटिक आहेत, ती वाचली आणि मग त्यांचा मी आधी नरेंद्र कसा होता याच्यावर जास्त मी अभ्यास केला. स्वामी विवेकानंदांविषयी फार लोकांना माहिती आहे, पण नरेंद्र तो आधी नास्तिक होता, तो अजिबात देवावर त्याचा विश्वास नव्हता, तो कट्टर, त्याचे विचार खूप प्रखर होते आणि डायरेक्ट 180 डिग्री चेंज होऊन संन्यास घेण्यापर्यंत गेले ते. म्हणजे इतका मोठा चेंज कधीच कोणामध्ये झालेला नाही. मग तो जर झाला तो का झाला आणि मग त्याच्यामध्ये त्यांचा गुरुनी जे रामकृष्ण परमहंस आहेत त्यांनी कसा रोल प्ले केला, त्यांना काय अशी अनुभूती आली ज्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एवढा मोठा बदल झाला, त्याचा जास्त अभ्यास करायचा मी त्या अनुषंगाने मग मी माझं वाचन केलं. नक्कीच. एक प्रभावशाली व्यक्तिमत्व आणि या नाटकाच्या माध्यमातून ते तू साकारतोय. पण या नाटकातून आम्हाला कोणकोणते पैलू बघायला मिळेल? तू सांगितलं की सुरुवातीचा काळ, पण आणखीन काही? या नाटकातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते की या नाटकाची सुरुवात जी आहे ती हीच आहे की नरेंद्र त्याच्या ऐन तारुण्यात 18-20 वर्षाचा, 22 वर्षाचा असताना तो कसा होता, त्याचे विचार काय होते, तो प्रचंड लॉजिकल आपण ज्याला म्हणतो की त्याला म्हणजे त्या नाटकात त्याचं एक असं वाक्य आहे की जिस बात का प्रमाण नहीं होता उसका अस्तित्व नहीं होता. म्हणजे ज्या गोष्टीचं प्रमाण नाही आहे त्याचं अस्तित्व नाही आहे. म्हणजे देव म्हणताय तुम्ही, मला देव दाखवा तरच मी विश्वास ठेवणार. इतक्या तो लॉजिकल थिंकिंगचा होता त्या काळात सुद्धा, जेव्हा त्यांच्या घरातलं वातावरण प्रचंड धार्मिक होतं. त्यांची आई स्वतः खूप धार्मिक होती, वडीलही धार्मिक होते, पण तरीसुद्धा हा असा वेगळा होता की नाही, मला असा माणूस भेटवा की ज्यानं मुझे ऐसा इंसान दिखाओ जिसने ईश्वर को देखा है. आणि तोपर्यंत तो कुठल्याच गोष्टीला मानत नव्हता. आणि मग अशा वेळेस त्यांच्या आयुष्यात जेव्हा रामकृष्ण परमहंस आले आणि त्यांनासुद्धा, ते खूप मोठे त्यावेळेस गुरु होते, तर नरेंद्रने डायरेक्ट त्यांना विचारलं की क्या आपने ईश्वर को देखा है? आणि त्याच्यावर ते म्हणाले की हां, मैंने ईश्वर को देखा है. आणि तिथे तो हल्ला की आईला हा माणूस म्हणतोय की, मग त्याने सांगितलं की फिर नाही, आपने देखा है, ठीक है, मुझे भी देखना है, मुझे दिखाओ. मग त्यांनी सांगितलं जर तुला बघायचं आहे तर मग तुला माझ्यासोबत यावं लागेल. ठीक आहे, मी येतो, तुम्ही सांगा मला काय करायचं आहे. म्हणजे एखादी गोष्ट जर डोक्यात त्यांनी घेतली तर ते या टोकापर्यंत जायची त्यांची तयारी होती आणि ती त्यांनी दर्शवली. आणि मग त्यांच्या गुरूंनी त्यांना कशा पद्धतीने आणि त्यांनी स्वतः त्यांना देव दाखवला अक्षरशः. आणि दॅट वॉज द पॉईंट की ते त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन सुरू झालं. सो ह्या साऱ्या गोष्टी ज्या आहेत ह्या खूप कमी लोकांना माहिती आहेत की स्वामी विवेकानंद कसे घडले किंवा ते कसे झाले. म्हणजे खूपदा असं होतं ना की काही मुलं लहानपणापासूनच धार्मिक असतात, त्यामुळे त्यांचा प्रवास होत जातो, पण अर्ध आयुष्य पूर्ण नास्तिकता आणि फक्त पुढची जी काही 15-20 वर्ष ते जगले, ते इतक्या मग त्यांनी जो विचारावर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता तो विचार त्यांनी अख्ख्या जगभर पसरवला. म्हणजे सनातन धर्म, आपला हिंदू धर्माचे जे विचार होते ते त्यांनी अख्ख्या जगभर पसरले. अशी व्यक्ती किंवा अशी व्यक्तिमत्व खरंच इतिहासात खूप कमी आहेत. त्यातलं हे एक मला असं वाटतं व्यक्तिमत्व आहे. माझं औत्सुक्य म्हणजे वाढलंय आता तू ज्या पद्धतीने सांगतो. बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत आणि अर्थातच विश्वनायक या नाटकातून त्या समोर येतील. पण हिंदी भाषेत करतोयस हे नाटक, हे कसं चॅलेंजिंग होतं? तू मराठीत केलेलं आहेस बरंच काम, हिंदीसाठी करणं चॅलेंजिंग नक्कीच होतं, कारण एक वेगळी भाषा जेव्हा आपण, आणि हिंदी बोलणं नॉर्मली एक वेगळी गोष्ट आहे आणि नाटकात हिंदी बोलणं, आणि अजून एक हे नॉर्मल हिंदी नाही आहे, हे त्या काळातलं हिंदी आहे. म्हणजे 1850 आणि तो काळ आहे आणि ते होते कोलकातामध्ये. म्हणजे ते पण तेव्हा हिंदी बोलायचे नाहीत, पण जसं मी तुला म्हटलं की हा विचार आपल्याला पोचवायचा, जास्तीत जास्त प्रचलित भाषा कुठली तर ती हिंदी आहे, जास्तीत जास्त लोकांना माहीत असलेली. तर मग त्या भाषेत आपण पोचू. मग त्यासाठी पुन्हा एकदा मला शिरीष लाटकरांनी खूप मदत केली, कारण त्यांनी ज्या पद्धतीने वाक्य लिहिली आहेत ती जरी त्या काळातली असली तरी आत्ताच्या जनरेशनला समजण्यासारखी आहेत. म्हणजे खूप सोप्या पद्धतीने त्यांनी ते पोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
आणि हिंदीसाठी म्हणशील तर नक्कीच त्याच्यावर मी स्पेशली काम केलं आमच्यासाठी. भूपेंद्र सिंग म्हणून एक हिंदीतले कवी आहेत ज्यांचं हिंदीवर प्रभुत्व आहे, ते आमच्या तालमीत येत होते. त्यांनी आम्हाला सुरुवातीचे 15-20 दिवस वाचन करताना कुठे काही टोन चुकीचा लागतो आहे का किंवा काय करतो आहे यासाठी आम्ही स्पेशली त्यांना अपॉइंट केलं होतं. ते स्वतः यायचे. सो त्यांच्याकडनं खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि एक हेच होतं प्रयत्न की कुठेच हे हिंदी जे आहे ते त्या काळातलं वाटलं पाहिजे, ते ऑथेंटिक वाटलं पाहिजे आणि तरी ते लोकांना समजलं पाहिजे. सो हा प्रयत्न ठेवलेला आहे. पण एक वेगळा प्रश्न असा की बिग बॉस या शोमधून बाहेर आल्यानंतर बऱ्याच अपॉर्च्युनिटीज आल्या असतील, बऱ्याच संधी मिळाल्या असतील, अनेक प्रोजेक्टसाठी विचारणा झाली असेल. त्या सगळ्यात तू या नाटकाची सध्या आता निवड केलेली असं म्हणावं लागेल. पण कोणकोणते प्रोजेक्ट्स मालिकांविषयी ही विचारलं जात होतं? हो, नक्कीच. म्हणजे 3 ते 4 मालिकांविषयी विचारलं होतं. पण मी तेच म्हटलं होतं की मला थोडं थांबायचं होतं. कारण एकतर तो एक बिग बॉसचा पूर्ण तो एक हे होता. जस्ट 100 दिवस आतमध्ये राहून आलो होतो आणि लगेच मला काम सुरू करायचं नव्हतं. घरच्यांना वेळ द्यायचा होता. आणि परत तेच एक होतं की आता काहीतरी वेगळं करूया. आता ठीक आहे, आता लोकांनी एवढं प्रेम दिलं आहे, म्हणजे बाहेर आल्यावर ज्या पद्धतीचं प्रेम रिसीव्ह केलं मी, ते आतमध्ये असताना खरंच इमॅजिन झालं नव्हतं. म्हणजे ॲक्टर म्हणून पण खूप आधी काम केलं आहे, पण हे काहीतरी वेगळं होतं. म्हणजे हे फॅन फॉलोईंग खूप वेगळं होतं. तर म्हणून मी हा विचार केला की जर लोकांनी आपल्याला एवढं दिलं आहे, तर मग आपण लोकांसाठी काय करू शकतो? तर आपण काहीतरी एक असं काहीतरी करूया की जे वेगळं असेल किंवा असा विकास आपण लोकांसमोर आणूया की जे काहीतरी तो त्याने वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न केला असेल. आणि म्हणतात ना की जी इच्छाशक्ती असते आपली, ती कुठेतरी वर्क करत असते. आणि ती झाली आणि हे नाटक माझ्यासमोर आलं आणि आय वॉज लाईक येस, दिस इज द प्रोजेक्ट आय वॉन्ट टू डू. पण सर, मी विचारलं की स्वामी विवेकानंद यांचे कोणते विचार तू तुझ्या आयुष्यात आत्मसात करतो किंवा आतापर्यंत केलेले आहेत, तर ते कोणते असतील? स्वामी विवेकानंदांचे खूप सारे म्हणजे विचार तर असे खूप आहेत. म्हणजे मला विचारशील तर या नाटकातल्या प्रत्येक सीनमध्ये एक विचार निघतो बाहेर. पण मला विचारशील, मला भावलेला विचार एकतर त्यांची प्रचंड जिद्द, की एखादी गोष्ट ठरवली तर ती मला अचीव करायची. म्हणजे आपण विचार करतो आहे, आता आपल्या आजूबाजूला एवढ्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, प्रवासाच्या दृष्टीने असतील, कम्युनिकेशनच्या दृष्टीने असतील. पण त्या काळात त्यांनी त्यांच्या कोलकातापासून शिकागोपर्यंत प्रवास केला धर्म परिषदेसाठी. ते कसे गेले, काय गेले, त्यांच्या खिशात एकही रुपया नव्हता. ते तिथे पोचले आणि त्यांनी तिथे भाषण केलं आणि आपला तो विचार पोचवला. ही जी इच्छाशक्ती आहे, म्हणजे आत्ता जरी आपण ठरवलं या काळामध्ये तरी कोणी अचीव करू शकत नाही. हे त्या काळामध्ये त्यांनी अचीव केलं. सो ही त्यांची प्रचंड इच्छाशक्ती आणि विल पॉवर आहे. तर ती मला खूप भावली आणि मला असं वाटतं त्यातली 1% जरी आपण माझ्या आयुष्यात जर मी आणू शकलो आणि जर गोष्टी करू शकलो तर खूप वेगळं असेल आयुष्य. नक्कीच विकास, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तुला या भूमिकेसाठी शुभेच्छा, या नाटकासाठी शुभेच्छा. आणि नाट्यरसिक जे आहेत ते पसंतीची पावती देतीलच तुला. आणि प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळू देत. थँक्यू सो मच प्रेरणा. थँक्यू सो मच. मित्रांनो, विश्वनायकचा पहिला प्रयोग 24 जूनला आहे संध्याकाळी 7:30 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर नरिमन पॉईंटला. आणि दुसरा प्रयोग आहे काशीनाथ घाणेकर ठाणे रात्री 8 वाजता. तर जास्तीत जास्त संख्येनं या आणि हे नाटक बघा. आणि पुढच्या प्रयोगांचे अपडेट्सही तुम्हाला माझ्या सोशल मीडियाच्या पेज थ्रू आणि बाकीच्या पोर्टल्स थ्रू मिळतीलच. सो भेटूया विश्वनायकच्या पहिल्या प्रयोगाला. थँक्यू.